गुड मॉर्निंग. तर वाजले 5:30. तर चला आता आपण आज हिल ट्रेनिंग घे. तर चला आवरू आता आणि ग्राउंडकडे निघू. सगळ्यात आधी उठल्या उठल्या अर्धा ते 1 ग्लास पाणी पिणं सगळ्यात मेन गोष्ट असते. मग कॉफी प्या, पहिले पाणी प्या. आवरलं आपलं सगळं. तर चला निघूया आपल्याला हिल ट्रेनिंगकडे. करणला कॉल केला होता. चला. बुद्धलेणी आलो आपण आता. तर आज करणार आपण हिल ट्रेनिंग. हिल ट्रेनिंग कशी करायची तर बघू. तर गर्दा तर नाही आता इथं. तर चला आता पहिले आपण वॉर्मअप करू. वॉर्मअप झाल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करू. वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. तर आपण सगळ्यात पहिली स्टेप वर्कआउट करू. स्टेप वर्कआउट सगळ्यात मेन करते, कारण की आपण स्टेप वर्कआउट करताना पाय आपले खुलते. त्याच्यानंतर आपण हिल ट्रेनिंगचा वर्कआउट चालू करतो पुढचा. तर चला पहिले स्टेप वर्कआउट करू. स्टेप वर्कआउटला जागा सापडू. पहिले इथलचा बुद्ध लेण्याचा सीन आहे, तुम्हाला दाखवतोय. सामान्य वर्कआउटला सगळ्यात वरती जाऊ. आता वरती स्टेप वर्कआउटसाठी जागा असं आपली. चला स्टेप वर्कआउटसाठी आपण वरती आलो. तर वरती पहिले ह्याच ठिकाणी स्टेप वर्कआउट करू. त्याच्यानंतर पुढचा वर्कआउट चालू करू आपण. तर चला आधी स्ट्रेचिंग आणि आपण रेडी होऊन जाऊ. तर चला. हा स्टेप वर्कआउट कम्प्लीट झाला. आता आपण जाऊ पुढच्या वर्कआउट कर. तर चला डायरेक्ट चढ आहे. तर डायरेक्ट चढचं आपण 2 सेटमध्ये मारू. पहिले अर्धा मग अर्धा. तर चला ते स्लोप मागं बघितला ना, डायरेक्ट टेकडीवर वरती. तर चला चालू करू.
पटकन आण बॅग. अजून एक सेट घेऊ माझा सेट म्हणलं मगच पळाला नाही तर पळला नसतं बरं देऊ. आपण 3 सेट मारले, एक शॉर्ट मारला, एक लॉंग मारला आणि एक फक्त स्टेप मारल्या. हे 3 प्रकार झाले आपले हिल ट्रेनिंगचे. कारण की विद्यापीठ युनिव्हर्सिटी आहे बौद्ध लेणी, इथं एकदम बेस्ट पायर आहे आपले हिल ट्रेनिंग करायला. तर त्यावेळेस आपण इथं येत जाऊ, कारण की एकदम चढ आहे आणि पाय जी जशी स्टेप वर्कआउट लागतो आपला सेम तसा होतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक पण अवेलेबल इथं, दोन्ही काम जमतं इथं. तर तुम्हाला बुद्ध लेणीचा एक सीन दाखवतो. एकदम शांत आणि एकदम मोकळी जागा आहे. हिवाळ्यात तर एकदम, हिवाळा आणि पावसाळा एकदम बेस्ट वाटतं. उन्हाळा पण आहे पण एकदम सुकून भेटतो, एकदम शांत असतं इथं. चला एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बौद्ध विहार आहे, पूर्ण चार बाजून जंगल आहे आणि आतमध्ये पूर्ण बौद्ध विहार आहे. कमीत कमी 100 400-500 मूर्ती असेल गौतम बुद्धाच्या. सगळ्यांनी एक 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 डोनेट केलेला. ते एकदम बेस्ट आहे, सीन आहे आपल्या संभाजीनगर युनिव्हर्सिटीमध्ये आहे. कधी नक्की व्हिजिट द्यायला असलं तिकडे येत जा. स्टेप वर्कआउट आणि हिल कंप्लीट झाली. आता आपण स्लूपवर मारू. स्लूपवर आपण रेपिटेशन मारू आता. चला. हिलचा वर्कआउट कंप्लीट झाला आणि स्लूपवर पण आपण स्प्रिंट मारल्या. 5 ते 6 प्रिंट मारल्या, त्या कंप्लीट झाल्या. आता आपण स्किपिंग मारू आणि स्ट्रेचिंगकडे जाऊ. आता प्लस स्प्रिंट मारल्या होता, स्प्रिंट कंप्लीट झाल्या. आता जाऊ आपण आता स्किपिंग आणि स्ट्रेचिंग करायला. स्ट्रेचिंग करायला जागा बघू. जागा तर लय भारी भारी इकडं. अजून मारायची स्टेप. हा मारायची मारायची घरी डायरेक्ट पांगळा होऊन जा तुम्ही. हात पाहायला की पोस्टमार्टम इकडून कुठं करायचं जागा? त्या तिकडे ना एक ब्रिज आहे छोटासा, म्हणजे असं चांगला पॉईंट आहे. चला बघू.
आपण जेव्हा वर्कआउट करतो किंवा आपलं कोणतेही वर्कआउट कंप्लीट झाला त्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग करतो. स्ट्रेचिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे रोल. हे बघा हा रोल. या रोलचा बेनिफिट काय माहिती आहे का? रोल केलं ना तर आपल्या जी पायाची मसल असते एकदम फ्री होऊन जाते. तर नॉर्मल कधी पण तुम्ही वर्कआउट झाला, हिल ट्रेनिंग झालं किंवा स्प्रिंट झालं किंवा रनिंगच्या आधी पण एकदा रोल केला तर तुमच्या जेव्हा पायाच्या नसा असत्या एकदम वर्कआउट केल्याने एकदम मसल टाईट होऊन जाते, ती एकदम लूज होऊन जाते. लूज झाल्याने कोणती इंजुरी किंवा काही पेन होत नाही आणि आपण पुढच्या वर्कआउटला रिलॅक्स राहतो. त्याच्यामुळं रोल एक्सरसाइज करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. वर्कआउट झाला कम्प्लीट आपला, तर आता निघू. सगळे सामसूम झाले का रे?